नमस्कार, मी डॉक्टर चैतन्य गणपुले. मी गायनेकोलॉजिस्ट, ऑब्स्टेट्रिशियन, लॅप्रोस्कोपिक सर्जन, रोबोटिक सर्जन आणि इन्फर्टिलिटी स्पेशलिस्ट आहे आणि मी पुण्यामध्ये प्रॅक्टिस करतो. आपण मुलींमध्ये, स्त्रियांमध्ये कॉमनली येणारे इश्यूज और प्रॉब्लेम्सविषयी चर्चा करतो आहोत या व्हिडिओजमधनं. आणि आज आपण प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम नावाच्या एका महत्त्वाच्या विषयावरती चर्चा करणार आहोत. बऱ्याच मुलींना पाळीच्या अवतीभोवती काही गोष्टी वेगळ्या जाणवत असतात. उदाहरणार्थ, पाळी जवळ आलेली असली की त्यांना एक प्रकारची अँक्झायटी येते, त्यांना एक प्रकारचं टेन्शन येतं. कधीकधी काही जणी एकदम शांत होऊन जातात. मूड स्विंग्स बऱ्यापैकी त्यांच्यामध्ये यायला लागतात. छोट्या छोट्या गोष्टींनी मध्येच एकदम त्यांचा पारा चढतो, म्हणजे राग येतो. किंवा बऱ्याच वेळेला त्यांना एकदम डिप्रेस्ड वाटत असतं, डिटॅच्ड वाटत असतं, कुठल्याच गोष्टींमध्ये रस राहत नाही. आणि ह्या सगळ्या गोष्टी तेवढ्यापुरत्या अराउंड द टाईम ऑफ पिरियड्स होत असतात. बऱ्याच वेळेला ब्रेस्ट पेन किंवा ब्रेस्ट टेंडरनेस डेव्हलप होतो ह्या मुलींमध्ये. किंवा फूड क्रेविंग्ज असतात, म्हणजे खूप खावंसं वाटतं त्यांना ह्या ड्युरिंग दोज पिरियड्स. हे सगळं जे आहे ना, याला एकत्रितरित्या आम्ही मेडिकल टर्म्समध्ये प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोम असं म्हणत असतो. शरीरामध्ये घडणाऱ्या हॉर्मोनल चेंजेसमुळे होणारा हा प्रकार आहे. बऱ्याच वेळेला यंगर एज ग्रुपमध्ये, म्हणजे पाळी यायला लागल्यानंतरची काही वर्ष हा प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा प्रकार जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसतो. आणि जसं तिचं वय वाढत जातं त्याप्रमाणे तो प्री मेन्स्ट्रुअल सिंड्रोमचा त्रास हा त्या स्त्रीमध्ये कमी व्हायला लागतो. ओव्हर अ पिरियड ऑफ टाईम तो आता गेला आहे असंही असू शकतो. पण काही वेळेला त्याला नक्कीच मेडिकल मॅनेजमेंटची गरज लागते. आता जेव्हा मी मेडिकल मॅनेजमेंटची गरज लागते म्हणतो, तेव्हा फक्त मेडिकल मॅनेजमेंटचीच गरज लागेल असं नाही. मी म्हटलं तसं तुम्हाला तिला अँक्झायटी असते, टेन्शन असतं, डिप्रेशन असतं, मूड स्विंग्स असतात, सडन क्राईंग बाउट्स येतात किंवा आउटबर्स्ट्स असतात. या सगळ्या गोष्टींसाठी आपल्याला मेडिकल बरोबरच सायकोलॉजिकल काउन्सिलरची किंवा कधीकधी सायकियाट्रिस्टची सुद्धा आवश्यकता पडू शकते. आणि हे नॉर्मल आहे असं गृहीत धरून चालणार नाही आहे. आपल्याला त्याच्यावरती लक्ष द्यायला हवं आहे आणि त्याच्यावरती इलाज करायला हवा आहे. पण बऱ्याच वेळेला हा आटोक्यात राहणारा किंवा आटोक्यात आणू शकणारा प्रकार आहे. हाऊएव्हर, वी नीड टू गेट इन टू इट आणि वी हॅव टू सीक मेडिकल हेल्प अँड इफ नीडेड, ॲज आय सेड, की सायकियाट्रिस्ट किंवा सायकोलॉजिकल काउन्सिलरची सुद्धा मदत आपल्याला घ्यावी लागते. आणि ती घेण्यामध्ये गैर काही नाही. हे केल्याने आपला जर त्रास कमी होणार असेल, आपल्याला रोजच्या ज्या ॲक्टिव्हिटीज आहेत सगळ्या आपल्या त्या व्यवस्थितपणे पार पाडता येणार असतील, करता येणार असतील, आणि इफ वी आर एबल टू एन्जॉय लाईफ, then one should seek medical as well as help of a counselor